ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे सगळे सुभेदार मंडळी आनंदात असतात कारण सायली घरी आलेली असते ना म्हणून. तर आता इथे अस्मिता म्हणते आता तरी अर्जुन घरी दिसेल कारण इतके दिवस तो दिसला पण नाही घरी असं म्हणते ती. कारण ते माझ्यासाठीच पुरावे शोधत होते ना ग असं म्हणते आता सायली. अगं माहितीये मला असं म्हणते अस्मिता, गंमत केली मी. पण खरंच ज्या पद्धतीने तुम्ही ह्या संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी उभे राहिलात ना त्याने मला खूप शक्ती मिळाली असं म्हणते सायली. तर आता श्वेता तिथेच असते. हे खरं आहे असं म्हणतो अर्जुन. मला सुद्धा तुमच्यामुळे लढणं सोपं गेलं. हो पण आपण अजून जिंकलेलो नाही आहोत. अजून सायलीवरचे सगळे आरोप खोटे ठरवायचे आहेत. तू करशीलच आता असं म्हणतो अश्विन. पण आता आपल्याला वहिनीची काळजी घ्यायला हवी असं म्हणतो अश्विन. हे बघा तुम्ही दोघं आता वरती जा आणि फ्रेश व्हा असं म्हणते कल्पना. हो सायली ते खूप थकल्यासारखी दिसते सगळं तू. वर जाऊन आराम कर, मी तुझ्यासाठी कॉफी किंवा चहा काहीतरी घेऊन येते असं म्हणते बघा प्रेक्षक हो श्वेता. तर आता ही श्वेतानेच अडकवलेलं असतं सायलीला. मात्र ही मूर्ख लोक आहेत बघा प्रेक्षक हो. सायलीच्या बाळालाही कधीही मारू शकते ही श्वेता. खरंच अक्कल नाही आहे सायलीला अजिबात ह्या बाईला घरी ठेवून घ्यायला. तर आता इथे अर्जुन मंगळसूत्र बाहेर काढतो. मंगळसूत्र काढताना तुला किती त्रास होत होता हे मी बघितलंय बायको असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. तर आता तो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. आय प्रॉमिस यू बायको, यापुढे ही वेळ मी तुझ्यावर कधीच येऊ देणार नाही असं म्हणतो अर्जुन. हे सौभाग्याचं लेणं माझ्यासाठी जीवापेक्षा मोठं आहे असं म्हणते सायली. आणि आज तुम्ही मला फक्त मंगळसूत्र नाही दिलं, माझा आनंद मला मिळवून दिला. तर आता ती पाया पडते आपल्या मंगळसूत्राचा. आता आराम कर मम्मा, आम्ही येतो असं म्हणतो अर्जुन. सावकाश असं म्हणतो अर्जुन. गौरी तू गोलूशी खेळ हा असं म्हणते सायली. मी येतेच थोड्या वेळात. सावकाश असं म्हणतो अर्जुन. तर आता तो घेऊन जातो सायलीला वरती. तर आता सगळेजण मंडळी विचार करत बसलेले असतात. बरं अस्मिताई, तू आज कोर्टात आली नव्हतीस ना, म्हणजे तू जेवणाची तयारी केली असशील असं म्हणतो चैतन्य. अरे मी ऑफिसला जाऊन आली आहे, घरात काय स्वयंपाक करत बसले नव्हते मी असं म्हणते अस्मिता. अरे वा असं म्हणतो आता अश्विन. ह्याला काय अर्थ, आम्हाला भूक लागली आहे आणि सायली वहिनी इतक्या दिवसाने घरी आली आहे, काहीतरी गोडगोड करा असं म्हणतो तो. मी शिरा करायला घेते असं म्हणते प्रतिमा. थांबा तुम्ही, मी सायली ताईला चहा कॉफी देऊन येते आणि मग मीच करते शिरा असं म्हणते श्वेता. आम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा शेवटी सायली घरी आलीच, पण आमची 6 जणांची टोळी सायलीला सुखात राहू देणार नाही असं म्हणते श्वेता. तर आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांना मिठी मारून बसलेले असतात. कितीही सॉरी म्हटलं ना तरी कमी आहे असं म्हणतो अर्जुन. तुला पटकन जेलच्या बाहेर नाही काढू शकलो त्याचा खूप गिल्ट आलाय मला असं म्हणतो अर्जुन. जे घडायचं होतं ते घडून गेलं आणि त्यात तुमचा काहीच दोष नव्हता असं म्हणते सायली. आज मी तुरुंगाच्या बाहेर आले ते फक्त तुमच्यामुळे असं म्हणते ती. मी प्रॉमिस केलं होतं बाळाला की मी जगातला बेस्ट बाबा होईन म्हणून, मग तरीही हे झालं आणि माझ्यामुळे त्याला आणि त्याच्या आईला जेलमध्ये राहावं लागलं आणि ह्याचं मला खूप वाईट वाटतं असं म्हणतो अर्जुन. पण बाळाने हे सुद्धा घेतलंय की त्याचे बाबा कोर्टात कसे लढतात आणि त्याच्या आईला कसे घरी घेऊन आले आणि बाळाला बाबांचा खूप जास्त अभिमान आहे असं म्हणते ती. खरंच असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते हो. तर आता तो तिच्या पोटावर हात ठेवतो. खरंच असं म्हणतो अर्जुन आणि विचारतो. तर आता तेवढ्यातच त्याला व्हायब्रेशन फील होतं. तर आता सायली हसते. किक मारली बाळाने असं म्हणतो अर्जुन. किक मारली त्याने असं म्हणतो अर्जुन. तर आता तो हसायला लागतो. तर आता अर्जुन बसतो खाली. थँक्यू सो मच बाळा असं म्हणतो तो. आज तू पहिल्यांदा माझ्याशी म्हणजे बाबाशी बोललास असं वाटतंय. थँक्यू असं म्हणतो तो. पण बाळ केव्हापासूनच हातपाय मारायला लागलाय असं म्हणते ती. पण आज मला फील होत आहे असं म्हणतो अर्जुन. आता पुढचे 2-3 महिने तुमच्याशी असंच बोलत राहणार आहे, एका शांत बसणार नाही असं म्हणते सायली. शांत तर बाळाची आई पण बसत नाहीये. आता आराम करायचंय आणि काही करायचं नाही. आराम कर असं म्हणतो अर्जुन. खरंच आराम करायला वेळ आहे का हो आपल्याकडे? सतत भीती वाटतेय. मुली अजून सापडलेल्या नाहीयेत बघा, त्यांना लवकरात लवकर शोधून काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं म्हणते सायली. मी आहे ना असं म्हणतो अर्जुन. प्रयत्न सारू आहे, तू आराम कर, काही विचार करू नकोस असं म्हणतो तो. मनात जेव्हा विचारांचा गुंजा होतो ना तो सुटल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं म्हणते ती. ओके असं म्हणतो अर्जुन. व्हाईट बोर्ड काढू असं म्हणतो अर्जुन. लगेच असं म्हणते सायली. तर आता अर्जुन व्हाईट बोर्ड काढून येतो. एक काम कर, चैतन्याला बोलून घे, त्याच्याकडे बरेच डिटेल्स असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली उठते आणि कशाला उठून जातेस, त्याला बोलवायला फोन कर असं म्हणतो तो. तर आता सायली फोन करते चैतन्याला. अर्जुन मात्र व्हाईट बोर्ड घेऊन बसलेला असतो. भाऊजी वर येता का जरा असं म्हणते सायली. तर आता श्वेता येत असते बघा प्रेक्षक आणि आता ती कॉफी घेऊन येत असते आणि अर्जुन आणि सायली मात्र काहीतरी लिहित असतात व्हाईट बोर्ड वरती आणि त्यांची चर्चा रंगलेली असते. तर आता श्वेता तिथेच येत असते बघा प्रेक्षक हो. तर आता श्वेता तिथेच थांबलेली असते आणि ऐकत असते बघा प्रेक्षक होती. तर आता विचार करत असते सायली. तुला आठवतं का काही असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे श्वेता ऐकत असते. तर आता इथे चैतन्य येतो आणि म्हणतो श्वेता. तर आता त्याला धक्का बसतो श्वेताला तसं बघून. तू इथे अच्छा सायली वहिनीसाठी चहा आणलास का असं म्हणतो तो. कॉफी अर्जुन सरांची कॉफी पण असं म्हणते ती. मी आत जातच होतो, मी घेऊन जातो असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणतो तो. तर आता श्वेता तिथेच असते. 1 मिनिट श्वेता असं म्हणतो चैतन्य. तर आता श्वेता घाबरते. आपण याआधी कधी भेटलोय का ग असं म्हणते तो. कोर्टात एखाद्या केसच्या संदर्भात किंवा मित्रमैत्रिणी थ्रू असं म्हणतो तो. का आठवतंय का तुला असं म्हणतो तो. श्वेता खूप जास्त घाबरलेली असते. तर आता इथे प्रियाला दाखवले. प्रिया आता खूप दुःखी असते बघा प्रेक्षक सायली बेल मिळाली म्हणून. तर आता खूप भावूक झालेली असते प्रिया. सायली इथे समोरच्या सेलमध्ये असायची आणि तिथे बघितलं ना की डोळ्यांना किती गारगार वाटायचं. अगं पण सायली तर गेली आता तिच्या घरी असं म्हणते कॉन्स्टेबल. तर आता प्रिया चिडते. माझ्या जखमेवर मीठ चोळतेस, बोल ना असं म्हणते प्रिया. सायली तर घरी गेली, मी तर इथेच चढतीये, बोल ना.
बोल 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 असं म्हणते प्रिया. ती परत तुला इथे कधीच दिसणार नाही, बोल बोल असं म्हणते प्रिया. तिचा नवरा घेऊन तिला अलगद इथून नेऊन गेला. पण तुझा नवरा तर तुझ्याकडे बघत सुद्धा नाही, तुझा तिरस्कार करतो. बोल ना बोल ना बोल असं म्हणते ती. डोकं फिरल्यासारखं वागू नकोस असं म्हणते कॉन्स्टेबल. फिरलंच आहे माझं डोकं असं म्हणते प्रिया. आणि फिरवलंय त्या अर्जुनने. जी मुलगी इथे असायला हवी होती ती आज घरी जाऊन स्वतःचे लाड करून घेते असं म्हणते प्रिया. पण ज्या मुलीने जगावर राज्य करायला हवं, जी मुलगी राणी होणं डिझर्व करते, ती इथे सडतीये असं म्हणते ती. सडते असं म्हणून ओरडायला लागते प्रिया. जेलर मॅडम इथेच येते येतील असं म्हणते आता आशा कॉन्स्टेबल. मला फरक नाही पडत, कळलं ना? मी अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे माझ्यावर अन्याय झालाय. ती इथे असायला हवी होती पण ती इथे नाही आहे असं म्हणते प्रिया. पण मी नाही तिला सोडणार, मी नाही तिला सोडणार, मी तिला इथे परत आणणार, मी नाही सोडणार, मी नाही सोडणार असं म्हणत असते प्रिया. मी परत आणेन तिला इथे, परत आणेन असं म्हणून आता ड्रामा करत असते प्रिया. तर बघा प्रेक्षक हो, या प्रियाला मुंडी हलवायचं जे दाखवतायत खरंच खूप बोर आहे ना प्रेक्षक हो. असं कोण करतं? म्हणजे बाई विलन असली तरी आजपर्यंत असं नाही दाखवलं. म्हणजे पुरुष विलन जे होते त्यांचं असं दाखवायचे, मात्र प्रिया तर बाई आहे ना, तर बाई विलनला हे सूटच होत नाहीये मान हलवणं वगैरे. मला नाही आठवतंय काही असं म्हणते ती. आय एम सो सॉरी असं म्हणतो चैतन्य. मला माहितीये मागच्या वेळेस पण तू सांगितलं होतंस मला. का माहित नाही, मला असं वाटतं की आपण आधी कधी भेटलोय, आश्रमात सुद्धा तू पहिला भेटली होतीस तेव्हा असंच वाटलं की मी तुला ओळखतो. का वाटतं का माहिती असं म्हणतो चैतन्य. तर आता श्वेता म्हणते जाऊ मी खाली, कामं आहेत मला खाली जाऊ असं म्हणते ती. सॉरी असं म्हणतो चैतन्य, जा. तर आता श्वेता निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता चैतन्य आतमध्ये घेऊन जातो कॉफी. हॅलो असं म्हणतो चैतन्य, हे घ्या गरमागरम चहा आणि कॉफी. मी जगातला पहिलाच पाहुणा असेल ना जो स्वतः चहा आणि कॉफी घेऊन येतोय असं म्हणतो चैतन्य. अच्छा पाहुणा आहेस तू असं म्हणतो अर्जुन. मग निघ. तर जात असतो तर अर्जुन म्हणतो थांब, तुम्ही कॉफी का नाही घेतलात? मी आणते असं म्हणते सायली. मला नको असं म्हणतो चैतन्य. तर आता बोर्डवर लिहिलेलं असतं अर्जुन. काय चाललंय तुमचं असं म्हणतो चैतन्य. वहिनी तू आता घरी आलीस आणि तू लगेच कामाला पण लागलीस असं म्हणतो तो. सांगून सांगून थकलो मी तुझ्या वहिनीला, पण तिला आराम करायचंच नाही असं म्हणतो तो. ही काय आराम करायची वेळ आहे का असं म्हणते सायली. उलट मला सतत भीती वाटते, मुली गायब झालेल्या आहेत, त्यांच्या बाबतीत काही वाईट घडायला नको म्हणजे झालं असं म्हणते ती. आणि आपल्या हातात अजिबात वेळ नाहीये, लवकरात लवकर त्यांना शोधायलाच हवं असं म्हणते सायली. येस असं म्हणतो चैतन्य. काय वाटतं वहिनी, काय अंदाज असेल तुमचा असं म्हणतो तो. जे जे घडलं ना त्याच्यावरून असं वाटतं हा प्लॅन ज्या कोणत्या व्यक्तीने केलाय त्या व्यक्तीचं माझ्यावर बारीक लक्ष होतं. म्हणजे बघा ना, वात्सल्य आश्रमाची संस्था मिळून नोंद होऊन मी त्या आश्रमाची संस्थापक होऊन काम करणं, ही जबाबदारी माझ्यावर पडणं, ह्याचा सगळा प्रकार तिला माहित होतं. म्हणजे जर आश्रमात काही वाईट घडलं तर आधी मला पकडलं जाणार हे त्या व्यक्तीला बरोबर माहित होतं असं म्हणते सायली. एवढंच नाही, सिनियरने त्याची प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली हे पासून त्या आश्रमापर्यंत त्या व्यक्तीला सगळंच माहित होतं असं म्हणतो अर्जुन. आणि सोनलला तुझ्या नावावर असलेल्या जागेवर ठेवले गेले असं म्हणतो अर्जुन. तर आता दोघे विचार करत असतात. तर आता सायली उभारते. तर आता ती येते व्हाईट बोर्डकडे आणि आता ती लिहिते काहीतरी. सायलीच्या नावावर प्रॉपर्टी असं लिहिलेलं असतं. आता तुम्ही गेलेला काय या जागेवर असं म्हणते सायली. नाही आम्ही जाणार होतो असं म्हणतो अर्जुन. चला मग लवकर जाऊया असं म्हणते सायली. तुला असं म्हणायचंय की तू सुद्धा येशील असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते सायली. नाही अजिबात नाही असं म्हणतो अर्जुन. तू आम्हाला हेल्प करतेस ना, थोडंसं पुरे असं म्हणतो अर्जुन. या अवस्थेत मी तुला कुठे बाहेर घेऊन जाणार नाही वाटेट असं म्हणतो अर्जुन. मला असं वाटतंय का अशा परिस्थितीत मी आराम करू शकते असं म्हणते ती. उलट इथे राहिले ना तर विचार येत राहतील माझ्या मनात. तुमच्या बरोबर येते जाऊया आपण असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. मला एवढंच म्हणायचंय की अशा अवस्थेत तुझी दगदग नको व्हायला असं म्हणतो तो. माझ्या मुलींसाठी काम करताना मला दगदग कशी होईल असं म्हणते ती. चला लवकर निघूया आपण असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. तुम्ही दोघं फ्रेश व्हा, आलोच मी असं म्हणतो चैतन्याने बाहेर जात होतो त्यांच्या खोलीच्या. तर आता इथे अर्जुन आणि सायली डिस्कस करत असतात. तर आता इथे अस्मिताला दाखवलंय आणि सगळे सुभेदार मंडळी बसलेले असतात. तर आता अस्मिता म्हणते आज मी सायली बरोबर खूप गप्पा मारणार आहे. श्वेता तिथे स्वयंपाक करत असते. कल्पना स्वतःचा आराम करून झाल्यावर तिला आपण मंदिरात घेऊन जाऊया हा असं म्हणते प्रतिमा. तर हो असं म्हणते कल्पना. बरं कल्पना तिला तू योगा क्लासेस आणि मेडिटेशन बद्दल पण सांगितलंस का असं म्हणतो तो. हो असं म्हणते कल्पना. सगळं सांगितलंय. हा सगळ्यात सर्वात महत्वाचं आहे सायली वहिनीची सोनोग्राफी मी आधीच बुक करून ठेवतो असं म्हणतो अश्विन. हे लोक काही केले तरी सायलीला घराबाहेर पडू देणार नाही, म्हणजे तिला इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करता येणार नाही, म्हणजे तिच्याकडून बोलता बोलता काढून घेता येईल की अर्जुनचं काय चाललंय असं म्हणते ती. तर आता इथे चैतन्य म्हणतो वा तुमचं तर जोरदार प्लॅनिंग चालू आहे सायली वहिनीसाठी असं म्हणतो तो. हो तर आता आमच्या ताब्यात येते असं म्हणते अस्मिता. काका सायली ताई कुठे आहे असं म्हणते गौरी. तर आता तेवढ्यातच सायली येते बघा प्रेक्षक खाली आणि अर्जुन सुद्धा. आई आम्ही जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणते सायली. आता तर आलेस ना असं म्हणते कल्पना. मग तुम्ही आता लगेच कुठे निघालात असं म्हणते कल्पना. केसमध्ये एक अपडेट मिळाले आम्हाला, तिथेच जायचंय आणि इन्फॉर्मेशन काय मिळते ते बघायचं असं म्हणतो अर्जुन. अर्जुन अरे 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे ती, असं काय करतोस असं म्हणते ती. अस्मिता खरं तर हे मला घरी राहून आराम करायलाच सांगत होते, पण मीच म्हटलं मी येते तुमच्या बरोबर असं म्हणते सायली. सायली असं म्हणते कल्पना. आई तुम्ही समजून घ्या, अजून मुली सापडलेल्या नाही आहेत, अशा परिस्थितीत मी आराम कसं करू असं म्हणते ती. हे बघ मी सांगितलेलं नाही म्हणून, आणि आता पूर्णाई पण उठलेत, त्या तुझी चौकशी करत होत्या, जा त्यांना भेटून यायचा असं म्हणते ती. बरं मी भेटते पूर्णाजीना, पण मग मी जाऊ ना असं म्हणते सायली. सायली
अगं जरा आमची बाजू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. आमची बाजू बरोबरच आहे आणि सगळ्या ठिकाणी हट्ट नाही करायचं बाळा असं म्हणते प्रतिमा. बाकी कोणाचं ऐकणार नसशील तरी डॉक्टर म्हणून माझं तर ऐकावंच लागेल तुला असं म्हणतो अश्विन. हे बघ प्लीज आता आराम कर, कारण तुलाच नाही पण बाळाला सुद्धा आरामाची गरज आहे असं म्हणते ती. ठीक आहे मी थांबते घरी असं म्हणते सायली. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. श्वेताला खूप जास्त आनंद झालेला असतो. पण तुम्हाला जिथे जिथे काय काय कळेल ते मला कळवत राहा असं म्हणते सायली. हो सगळं सांगेन मी तुला असं म्हणतो अर्जुन. चला पण जाऊया असं म्हणतो अर्जुन. तू तोपर्यंत घरी जा, चेंज कर, इन्स्पेक्टर सावंतांना भेटू, मग जाऊया पुढे असं म्हणतो अर्जुन. चल आम्ही आलो तसं म्हणून तो जातो. असं चेहरा पाडून बसू नकोस ना गं असं म्हणते कल्पना सायलीला. अगं बाळा आम्ही तुझ्या काळजीपोटी सांगतोय कुठे बाहेर जाऊ नको म्हणून असं म्हणते कल्पना. कळतंय मला हे असं म्हणते सायली. पूर्णाजीना भेटून येते असं म्हणते ती. तर आता ती निघून जाते बघा प्रेक्षक तिथून पूर्णाजीला भेटायला सायली. तर आता सचिनला दाखवलं. हॅलो टोनी असं म्हणतो सचिन. ऐक आतापर्यंत काही गोष्टी आपल्या प्लॅन प्रमाणे झाल्या आहेत, पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाप्रमाणे झालेल्या नाही आहेत असं म्हणतो सचिन. सो इथून पुढे आपल्याला जास्त अलर्ट राहायला हवं असं म्हणतो तो. ठीक आहे पण आता मला भेटायला येताना तो पेनड्राईव्ह घेऊन ये, नवीन कॉन्टॅक्ट तुला देतो, आपल्याला लवकरात लवकर मुलींना दुसरीकडे हलवावं लागणार आहे असं म्हणतो तो. आणि अर्जुनचा सगळा डाटा करप्ट केला पाहिजे असं म्हणतो तो. मी तुला तासाभरात भेटतो असं म्हणतो तो. बरोबर चालेल असं म्हणतो आता सचिन. काय म्हणाला टोनी असं म्हणतो आता राकेश. 2 तासात त्याला भेटायचं आहे असं म्हणतो तो. चल चल लवकर चल असं म्हणतो राकेश. तर आता इथे सचिनला काहीतरी सापडतं. काय शोधतोय असं म्हणतो आता राकेश. पेनड्राईव्ह मागितले त्याने असं म्हणतो तो. इथेच ठेवला होता, सापडत नाही असं म्हणतो सचिन. तर आता सगळीकडे शोधत असतो राकेश. राकेश असं म्हणतो सचिन. आपल्याला काही करून तो पेनड्राईव्ह मिळायला हवा असं म्हणतो सचिन, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणतो तो. शोध असं म्हणतो तो. तर आता दोघेही पेनड्राईव्ह शोधत असतात, मात्र मिळतच नसतं त्यांना. तर आता अर्जुन आलेला असतो क्राईम लोकेशनला. अर्जुन सर ही तीच जागा आहे तिथे इन्स्पेक्टर निगमांना सोनल आणि सुरेश सापडला होता असं म्हणतो इन्स्पेक्टर. म्हणजे त्यांच्या सगळ्या लिगल ऍक्टिव्हिटीज इथेच चालू असतील असं म्हणतो चैतन्य. आणि ह्या जागेत बहुतेक केअरटेकर राहतो, त्याच्याकडून आपल्याला या जागेबद्दल खूप काही कळू शकतं असं म्हणतो तो. पण अर्जुन ती जागा रविराज सरांच्या नावावर आहे ना, मग केअरटेकर त्यांनीच ठेवला असेल असं म्हणतो तो. हो पण आता मी सिनियरला काही विचारू शकत नाही ना, त्याला सायलीच्या केसबद्दल काहीच माहित नाही असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा त्यांना माहित असेल ना असं म्हणतो चैतन्य. मी त्याला विचारतो थांब असं म्हणतो आता अर्जुन. तर आता तो कॉल करतो प्रतिमाला. तर आता प्रतिमा कॉल घेते. बोल अर्जुन असं म्हणते ती. आता ऐक ना, हे बघ सिनियरनी जी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर केली होती त्यात एक प्लॉट आहे, तिथे फक्त 2 खोल्या आहेत, बाकी जागा मोकळी आहे. तुला या प्लॉट बद्दल काय माहितीये का असं म्हणतो तो. हा त्या जागेबद्दल सांगितलं होतं रविराजने असं म्हणते ती. तिथे कुणी केअरटेकर आहे का माहितीये का तुला असं म्हणतो तो. त्या जागेवर श्रीनाथ नावाचा एक केअरटेकर होता असं म्हणते ती. का रे हे सगळं का विचारतेस तू आणि कशासाठी? सायलीच्या केसबद्दल काही कळलंय का असं म्हणते ती. हो बरं त्या श्रीनाथचा नंबर देऊ शकतेस का असं म्हणतो तो. हो रविराजने मला यादी दिली होती, त्यामध्ये बहुतेक श्रीनाथचा नंबर असेल, देन मी असं म्हणते प्रतिमा. थँक्यू असं म्हणतो अर्जुन. थँक्स काय रे, तू सगळी धडपड सायलीला सोडवण्यासाठी करतोयस ना, मग मी माझा खारीचा वाटा घ्यायला नको. बाय असं म्हणते ती. नंबर पाठवते ते असं म्हणतो तो आणि नंबर येतो. तर आता फोन लावतो अर्जुन. काय झालं असं म्हणतो चैतन्य. फोन घेत नाही असं म्हणतो अर्जुन. एक काम कर, तू मला सांग तू फोन करशील का त्याला, मी नंबर पाठवतो असं म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर सावंत बघत असतो इकडे तिकडे आणि तो म्हणतो अर्जुन सर तो सीसीटीव्ही कॅमेरा बघा, कुणीतरी त्याची दिशा मुद्दाम कशाकडे करून ठेवली आहे. हा खूप मोठा प्लॅन आहे सावंत. जो कोणी मास्टर माइंड असेल तो एवढी खबरदारी घेतलाच असेल, पण तरीही कोणताही क्रिमिनल काहीतरी पुरावा मागे ठेवतोच. चला आपल्याला जायचंय असं म्हणतो अर्जुन. चला चला असं म्हणतो. तर आता चैतन्य इन्स्पेक्टर आणि अर्जुन आतमध्ये जातात. तर आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. सायली मात्र फोन मध्ये बघत असते आणि श्वेता पण बघत असते सायलीकडे. हा 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 काय घमघमाट सुटलाय बहिणी, मला असं वाटतंय ना कधी मी तो सूप पितोय असं झालंय मला. तर आता इथे कल्पना म्हणते मी इतक्यांदा सांगितलंय ना सायलीला फक्त आराम करायचा, तरी ती किचन मध्ये शिरलीच असं म्हणते कल्पना. सायली अगं पुरे आता असं म्हणते कल्पना. तर आता लक्षच नसतं सायलीचं. सायली ते असं म्हणते श्वेता. कल्पना मावशी तुझ्याशी बोलते असं म्हणते श्वेता. काय काय झालं असं म्हणते सायली. मी म्हणाले की तुला मी आराम करायला सांगितलं होतं ना, मग किचन मध्ये काम करायची काय गरज आहे असं म्हणते कल्पना. आई माझ्या हातचं खाल्ल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो का नाही असं म्हणते सायली. तो आनंद बघूनच तुला तृप्त वाटतं असं म्हणते ती. तर आता सगळे हसतात. तर आता अर्जुन आलेला असतो त्या स्पॉटला. आय एम व्हेरी शुअर इथे काहीतरी मिळेल असं म्हणतो तो. आपण परत एकदा बघूया, काहीतरी सापडेल आपल्याला असं म्हणतो तो. तर आता सगळं सामान बघत असतो अर्जुन. एक काम करा, तुम्ही इथे बघा मी तिथे बघतो असं म्हणतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक शोधायला लागतात ते सगळं सामान. तर आता फाईल्स वगैरे शोधत असतो अर्जुन, चैतन्य आणि तिथे सावंत पण. त्यांना काही सापडतच नसतं, मात्र अर्जुनला काहीतरी पेनड्राईव्ह दिसतं. तर आता डी लिहिलेलं असतं तिच्यावर. तर आता ते पेनड्राईव्ह असतं बघा प्रेक्षक हो. तर असं बघितलं समजा बघा तरी काय ते मी अगदी थोड्या वेळासाठी बाहेर पडले, मुलींचा शोध घेतला तर काय हरकत आहे असं म्हणते सायली. डोंट वरी आय प्रॉमिस, मी तिच्या सोबतच असेल आणि तिची काळजी सुद्धा घेणं असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे फोन लावलेला असतो सचिन आणि राकेशने. त्याला अर्जुन आणि सायली काय शोध घेताय त्यापेक्षा आम्ही इथे काय शोधतोय हे जास्त महत्व आहे असं म्हणतो सचिन. काय शोधताय असं म्हणते प्रिया. माझ्याकडे पेनड्राईव्ह व्हायच्या मुलीनं एका ठिकाणी ठेवलं होतं, त्याचं जीपीएस कोऑर्डिनेट करता येते असं म्हणतो सचिन. तू तो पेनड्राईव्ह कसा काय हरू शकतोस असं म्हणते प्रिया. आता अर्जुनला काहीतरी दिसायला लागतं फोनवरती. या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काहीतरी इन्फॉर्मेशन असेल आणि आपल्यासाठी खूप महत्वाचा पुरावेही असू शकतो त्यात असं म्हणतो तो. त्याच्यामध्ये मुलींचा ठाव ठिकाणा असला तर असं म्हणते सायली. किती बरं होईल असं म्हणते ती, त्यांचा ठाव ठिकाणा मिळाला तर. बघा प्रेक्षकावर कॅप्शन इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि प्रेक्षक असेच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.